संभाजीनगरमध्ये एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील आज आपला उमेदवारी अर्ज भरतात। त्यांची लढत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि महायुतीच्या संदीपान भुमरेंशी होती। जालन्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळेही आज शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करतील। यावेळी काँग्रेस नेते अमित देशमुख यांची उपस्थिती असेल। वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभेचे उमेदवार उत्कर्ष रुपवते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। रॅलीतून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल। यावेळी सुजात आंबेडकर यांची उपस्थिती असेल। 11 वाजता राहता शहरात रॅली आणि सभेचं आयोजन करण्यात आले। महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभेचे उमेदवार करण पवार आणि रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी संजय राऊत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन करत करण पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। अमरावतीत आज अमित शहांची सभा होती। दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारासाठी अमित शहांची सभा होती। अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर दुपारी 12 वाजता सभा होणार आहे। काँग्रेस नेते राहुल गांधीही आज अमरावतीत आणि सोलापूर दौऱ्यावर येत आहेत। आज त्यांच्या 2 सभा होणार आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडेंच्या प्रचारासाठी अमरावतीत सभा होते, तर सोलापुरात प्रणिती शिंदेंसाठीही ते सभा घेणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हिंगोलीत आहेत। शिवसेनेचे उमेदवार बाबूराव कोळेकरांसाठी मुख्यमंत्र्यांची सभा होती। महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील यांच्याशी कोळेकरांची लढत होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वतः शरद पवार मैदानात उतरलेत। आज शरद पवारांच्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सभा होत आहेत। उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी मोडणीमध्ये जाहीर सभा होती। सभेनंतर शरद पवार संत सावतामाळी यांच्या समाधीचं अरण येथे जाऊन दर्शन घेणार आहेत।